लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। आज सकाळी झाले 9 वाजता। माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या अर्जांची काही स्क्रुटिनी होणार आहे। अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार। त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटिनी किंवा फेर चौकशी किंवा कुठेही काही अशा पद्धतीची फेर तपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाहीये। त्यामुळे विनाकारण कोणीही गैरसमज त्या बाबतीतला करू नये। ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे, महिलांना लाभ मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं ही लाडकी बहीण योजनापर्यंत अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आलेली नव्हती। आत्ताही अशा पद्धतीची कुठली तक्रार या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आली असेल तर मला त्या संदर्भातली काही माहिती नाही। पण कुठलाही लेखी आदेश, कुठलीही लेखी सूचना, कुठलाही सर्क्युलर किंवा कुठला शासन निर्णयामध्ये बदल हा राज्य शासनाने केलेला नाहीये। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करूनही घेऊन। पण आदितीजी, अनेकदा असं होतं की योजनेचे जे निकषाबाहेरचे लाभार्थी असतात त्यांच्यावर जनरली कंट्रोल केलं जातं किंवा त्यांचा जो निकषाच्या बाहेरचे ज्या केसेस आहेत त्याचा एक पुनर्विचार केला जातो। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा याबद्दल बोललेले होते, तर असं काही विचार आहे का? नाही, खरं तर आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती 2,35,00,000 पेक्षा अधिक आहे। बहुतांशी 90-99% जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती। बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीनं ते डीबीटी थांबवलं जायचं। त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढं मागं जर शासनाने तो निर्णय करायचा घेतला तरी तो काही सगळ्यांसाठी नसणार आहे। आणि मला खात्री आहे की आपल्या राज्याचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे महाराष्ट्र पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून जे काम होत आहे ते या समिटच्या माध्यमातून आणखीन परखडपणाने आणखीन चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणार आहे। पुढच्या कालावधीमध्ये जो विकसित भारत आपण बघण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे किंवा स्वप्न आहे ती ही जनगणना झाल्यानंतर एक टार्गेट ओरिएंटेड काम हे पुढच्या कालावधीमध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांना करता येणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे। मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानेन। आम्ही ओबीसी घटक म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातली मागणी होत होती की जनगणना झाली पाहिजे जातीनिहाय किंवा एकंदरीत जनगणना झाल्यानंतर अनेक त्याचे सकारात्मक पडसाद हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार।